या प्रचंड जाहीर सभेला जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनींना, माझ्या भावांना, माझ्या ज्येष्ठांना प्रशांत इंगोलेचा सप्रेम जय भीम। 86 उत्तर विधानसभा मतदारसंघातील मी इंजिनियर प्रशांत इंगोले हा वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे। आपली निशाणी आहे गॅस सिलेंडर। येत्या 20 नोव्हेंबरला आपण गॅस सिलेंडर या निशाणी समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा। तसेच आमच्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करा ही विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे। आम्हालाच का विजयी करा। आज माझ्या माता भगिनी ना कुठल्याच प्रकारचं कर्ज भेटत नाही। आज नांदेडची अशी हालत आहे की बचत गटांचं सर्व महिला मंडळी बचत गट खूप आहेत नांदेडमध्ये। इथे कुठल्या तरी बालाजीचे व्याजानं पैसे येतात आणि आमच्या महिला एक बचत गटाचं कर्ज काढतात, त्याचं व्याज भरण्यासाठी दुसऱ्या बचत गटाचं कर्ज काढतात, ते व्याज भरण्यासाठी तिसऱ्या बचत गटाचं कर्ज काढतात आणि ते कर्ज मुक्त कधीच होत नाही। आपण जर आम्हा सर्वांना आमदार म्हणून सभागृहात पाठवलं तर मी आमच्या सर्वांच्या वतीने एक अभिवचन देतो की माझ्या सर्व बचत गटाच्या महिलांना 10 लाख रुपये कर्ज हे बिनव्याजी देण्यासाठी प्रयत्न करेल। तसेच नांदेड जिल्ह्यात एकही उद्योग नाही। नांदेड जिल्हा एवढं पाणी आहे, इथे ट्रान्सपोर्टेशन आहे, सर्व सुविधा आहेत, रेल्वे आहे, एकही उद्योग या राज्यकर्त्यांनी आतापर्यंत आणले नाही। आम्हाला जर आपण निवडून दिलात तर आम्ही इथं चांगले चांगले उद्योग आणू आणि आपल्या सर्व विद्यार्थी जे आज पुणे मुंबईकडे शिकायला जातात त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करू। तसेच सर्व महिलांचं संरक्षण करू। एक आमच्या महापालिकेत एक घरकुल रमाई घरकुल योजना एक सामाजिक न्याय विभागाची चालती, ती योजनेचं फक्त 2.5 लाख रुपये आणि ग्रामीण भागाच्या घरकुलसाठी फक्त 1,40,000 रुपये मिळतात। मित्र सांगा हे कोण राज्यकर्ते बसलेत? 1,40,000 घर होते का? 2.5 लाखात घर होते का? आम्हाला जर तुम्ही निवडून दिलात तर प्रत्येकाला 10 लाख रुपयाचं घर आम्ही मंजूर करून देऊ। तसेच आज आपल्या धार्मिक विधी सगळे लोक करतात, पुरोहित, ब्राह्मण, भंतेजी, मौलवी हे सर्व जे लोक धार्मिक विधी करतात त्या लोकांना आम्ही 25,000 रुपये दरमहा पेन्शन चालू करू। तसेच माझ्या 60 वर्षाच्या जे महिला पुरुष माझे वृद्ध बांधव आहेत, जे माझे ज्येष्ठ आहेत, त्यांच्यासाठी जर वंचित बहुजन आघाडीचे आपण सर्व उमेदवाराला विजय केलात तर आम्ही येत्या काळामध्ये वृद्धांसाठी जी पेन्शन योजना एक विशेष पेन्शन योजना चालू करू, ज्यामध्ये दरमहा आमच्या वृद्धांना 25,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील। यासाठी आम्हाला काम करायचंय। आज नांदेड महापालिकेमध्ये पाणी 3 दिवस आड 4 दिवस आड येतं। एवढा मोठा डॅम असून सुद्धा आपण एवढी मोठी नळपट्टी दररोज भरतो आणि 8 दिवसाला एकदा पाणी। जर तुम्ही आमदार म्हणून मला पाठवला तर पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा मी सॉल्व्ह करेन। तसेच SC ST OBCचं जे धोक्यात आलेलं आरक्षण आहे ते धोक्यात आलेलं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण सभागृहात जाऊन काम करू। आज या ठिकाणी नांदेड शहरामध्ये सर्व महापुरुषांचे पुतळे आहेत, काही जणांचे आणखी पुतळे वादात आहेत, काम नाही होत त्याचं सगळं पेंडिंग विषय। जे नांदेड शहरातले महापुरुषांचे जे जिथे पुतळ्याचे वाद असतील ते वाद मिटून सर्व पुतळे आम्ही जर आमदार झालो तर 6 महिन्याच्या आत सर्व पुतळे नांदेड शहराचे आम्ही उभारू एवढी ग्वाही देतो। आणि माझ्या माय भगिनींना, माझ्या भावांना ही विनंती करतो की मी आपलं एक लेकरू, आपल्यातलं एक लेकरू आहे, लेकराकडे यावेळेस बघा, कारण नांदेड उत्तर विधानसभेमध्ये परिस्थिती वेगळी आहे। इथं आपले 76,000 बौद्ध मतदान आहे। जर एकट्या बौद्धांनीच जर वोटिंग केली तर पंचरंगी लढत इथं होणार आहे। माय पंचरंगी लढत, जे कोणी उमेदवार 50-55,000 मतदान घेईल तो सभागृहात आमदार म्हणून जाणार आहे। आज एकट्या इथं बौद्ध समाजाच्या सगळ्या माझ्या माता भगिनींना, माझ्या भावानं मतदान केलं तर आम्ही स्वाभिमानानं कोणाच्याच पाया न पडता सभागृहात जाऊन श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी काम करू। आज या नांदेड जिल्ह्यामध्ये आज आमचा ओबीसी बांधव पेटला आहे, तो सर्व वंचित बहुजन आघाडीला मतदान करायला तयार आहे। तसाच आमचा गरीब
मराठा बांधव सुद्धा आम्हाला मतदान करणार आहे. तसाच जे ओपन कास्टचे लोक आहेत, कारण त्यांना नवीन चेहरे पाहिजेत. हे चेहरे बघून बघून ते कंटाळले. तेच त्या फॅमिलीचे लोक, त्याच त्या फॅमिलीचे लोक. आज नांदेड जिल्ह्याचा मतदार हा कंटाळलेला आहे. म्हणून माझ्या माता भगिनींना, माझ्या भावांना विनंती करतो की येत्या 20 नोव्हेंबरला आपण गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करा, हीच विनंती करण्यात आलं. जय भीम.